नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 15 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. हा प्रश्न स्टार करून ठेवायचा आहे. नुकतेच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, मणिपूर या राज्यामध्ये नुकतंच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच 13 फेब्रुवारीला जे मणिपूरचे मुख्यमंत्री होते एन बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या राज्यामध्ये राष्ट्रपतींकडून राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे. आणि असं का करण्यात आलं मित्रांनो? कारण मे 2023 पासून या मणिपूर राज्यामध्ये जे दोन समुदाय आहेत, मैतेई आणि कुकी, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार हा सुरू आहे. आणि यामध्ये 250 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू हा झालेला आहे. आणि मणिपूरची जी विधानसभा आहे त्याचा कार्यकाळ हा 2027 संपणार होता. पण त्याआधीच मित्रांनो, राज्यामधील जे काही शासन यंत्रणा आहे हे हिंसाचार रोखण्यामध्ये आणि शासन राज्य चालवण्यामध्ये असमर्थ ठरल्यामुळे तेथील जे विधानसभा आहे ती निलंबित करून आता या ठिकाणी राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे. हे पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच राष्ट्रपती राजवट याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही राज्यघटनेतील कलम 356 नुसार लावली जाते. राज्यामधील शासन यंत्रणा जर राज्यघटनेनुसार चालवण्यास सरकार अपयशी ठरलं तर राज्यपाल अशा प्रकारचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवत असतात आणि त्यानंतर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट हे राष्ट्रपतींद्वारे लावली जात असते. पण त्यासाठी मित्रांनो, जी संसद आहे आपल्या देशाची, त्या संसदेची मान्यता सुद्धा राष्ट्रपतींना घ्यावी लागत असते. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला 3 कलम लक्षात ठेवायचे आहे या संदर्भामधले. कलम 352 यानुसार देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जात असते. कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट राज्यांमध्ये लावली जाते आणि कलम 360 नुसार वित्तीय आणीबाणी देशामध्ये लागू केली जात असते. हे अतिशय महत्त्वाचे कलम आहे जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच आशियाई मत्स्यपालन व जलीय कृषी फोरम बैठकीचे आयोजन कुठे करण्यात आले होते? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आपल्या भारत या देशामध्ये नुकतंच हे आशियाई मत्स्यपालन व जलीय कृषी फोरम जे बैठक आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्याचं आयोजन झालेलं आहे नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी होता 12 ते 14 फेब्रुवारी आणि हे मित्रांनो, जी काही बैठक आहे ती 14व्या क्रमांकाची होती. हे आपण लक्षात ठेवा. याचं उद्घाटन केंद्रीय मत्स्यपालन मंत्री आहे राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते झालेलं आहे आणि भारतामध्ये दुसऱ्यांदा या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या अगोदर 2007 साली ही बैठक भारतामध्ये झालेली होती आणि त्यानंतर आता 2025 मध्ये ही बैठक आपल्या देशामध्ये झालेली आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि ही बैठक दर 3 वर्षांनी आयोजित केली जात असते. तसेच मित्रांनो, अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की भारताचा मत्स्य उत्पादनामध्ये जगामध्ये 3रा क्रमांक लागतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. अलीकडच्या काळामध्ये आम्हाला असं आढळून आलेलं आहे मित्रांनो, बरेचसे असे विद्यार्थी मित्र आहेत ते फक्त आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहतात पण त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. कृपया करून मित्रांनो, जर आपल्या चॅनलवरील कॉन्टेंट तुम्हाला जर वाटत असेल की महत्त्वपूर्ण आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तर कृपया करून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या या सबस्क्राईब करण्यामुळेच आम्हाला एक परत एकदा तुमच्यासाठी अजून काम करण्याची प्रेरणाही मिळणार आहे. म्हणून चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. विश्व AI शिखर संमेलन 2026 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, भारत या देशामध्ये नुकतंच जे आता 2026चं विश्व AI शिखर संमेलन असेल त्याचं आयोजन करण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे.
तर जे विश्व AI शिखर संमेलन आहे 2026 या वर्षाचं ते भारतामध्ये होणार आहे मित्रांनो आणि हे 4थ्या क्रमांकाचं AI संमेलन असणार आहे. या अगोदरचे AI शिखर संमेलन कोणकोणत्या देशात झाले होते ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिलं शिखर संमेलन 2023ला युनायटेड किंगडम या देशामध्ये झालेलं होतं. दुसऱ्या क्रमांकाचं 2024ला दक्षिण कोरियामध्ये झालेलं आहे. आत्ताचं 2025 या वर्षामध्ये फ्रान्स या देशात पार पडलेलं आहे आणि येणारं 4थ्या क्रमांकाचं 2026ला भारतामध्ये होणार आहे. हे आपल्याला पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे AI संबंधित इतर महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर भारताची पहिली AI शाळा आहे केरळ या राज्यामध्ये. भारताची पहिली AI शिक्षिका आयरिस जी की ही सुद्धा केरळ या राज्यामध्येच आहे. भारतातील पहिले AI शहर बनणार आहे लखनौ जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. भारतातील पहिली AI सॉफ्टवेअर इंजिनियर तिचं नाव लक्षात ठेवायचं आहे देविका. भारतातील पहिले AI चित्रपट इरा असं त्याचं नाव आहे. जगातील पहिली मिस AI केंजा लायली बनली आहे. सेपीनं एक AI चॅटबॉट त्यांच्या ग्राहकांसाठी सुरू केलेलं आहे. त्याचं नाव आहे सेवा. त्यानंतर रिलायन्स ग्रुप जे आहे त्याच्याकडून AI चॅटबॉट लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे ब्रेन. जेनी AI गुगलनं सुरू केलेलं आहे आणि डीपसीक नावाचं नुकतंच चॅटबॉट आणण्यात आलेलं आहे. जसं ChatGPT आहे त्यासारखंच याचं काम आहे. ते चीनकडून लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि त्याचे फाउंडर आहेत लियांग फेयान जे की चीनचे आहेत मित्रांनो. हा पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे. या डीपसीकवर आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर भारतातील पहिली AI युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये पनवेल या ठिकाणी उभारण्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच पॅरा नेमबाजी आशिया कप स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकावर कोणता देश राहिला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी भारत. हा नुकतंच जी पॅरा नेमबाजी आशिया कप स्पर्धा झालेली आहे 2025ची त्यामध्ये भारताने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर ही जे काही पॅरा नेमबाजी आशिया कप झालेला आहे त्यामध्ये भारत पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 12 पदकही जिंकलेली आहेत. त्यामध्ये भारताने 6 गोल्ड मेडल, 3 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ मेडलही जिंकलेले आहेत. याचं आयोजन थायलंड देशातील बँकॉक या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि कालावधी होता 2 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच इली बोलोजेन कोणत्या देशाचे अंतरिम राष्ट्रपती बनले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए रोमानिया या देशाचे हे अंतरिम राष्ट्रपती बनले आहेत. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. तर या रोमानियाची राजधानी आहे बुखारेस्ट. राष्ट्रपती झाले आहेत इली बोलोजेन आणि चलन आहे रोमानियन ल्यू. त्यासोबतच जे इतर देशांचे प्रमुख नव्यानं बनलेले आहेत ते सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत कारण यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्नही विचारण्यात येतात. तर पहिले आहेत आयर्लंडचे नवीन पंतप्रधान बनले आहेत मायकेल मार्टिन. घानाचे राष्ट्रपती जॉन महामा. फ्रान्सचे पंतप्रधान फ्रँकॉइस बायरू बनले आहेत. मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुला. व्हिएतनामचे प्रमुख बनले आहेत लोंग कोंग. श्रीलंकेचे पंतप्रधान हारेनी अमरसूरिया. श्रीलंकेचे राष्ट्रपती बनले आहेत अनुरा कुमारा दिसानायके. थायलंडचे नवीन पंतप्रधान त्या महिला बनले आहेत पेटागटर्न शिनावात्रा. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेस्किया. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान मोहम्मद युनुस आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती बनले आहेत सिरिल रामाफोसा. हे पॉईंट्स आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे नुकतेच रशियाच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी दिमित्री बाकाबोव. हे आता रशियाची जी अंतराळ संस्था आहे त्याचे प्रमुख असणार आहे. त्याविषयी जर पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. जर जी रशियाची अंतराळ संस्था आहे रॉसकॉस्मॉस याचे प्रमुख बनले आहेत आता दिमित्री बाकाबोव. हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच काही दिवसांमागेच मित्रांनो जे आपल्या भारताचं अंतराळ संस्था आहे इस्रो त्याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत व्ही नारायणन. हे सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर देशांच्या अंतराळ संस्था आहे त्यांचे नावं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर भारताची अंतराळ संस्था आहे इस्रो. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आहे. जपानची अंतराळ संस्था त्याचं नाव आहे जक्सा. युरोपियन संघ जी आहे त्यांची एक अंतराळ संस्था आहे ESA नावाने आणि चीनची अंतराळ संस्था आहे CNSA. तसेच जे इलॉन मस्क आहे
त्यांची खाजगी अंतराळ संस्था आहे मित्रांनो, त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे स्पेसएक्स. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, राष्ट्रीय उत्पादकता दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 12 फेब्रुवारी. नुकतंच भारतामध्ये राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर राष्ट्रीय उत्पादकता दिवस अर्थात नॅशनल प्रोडक्टिव्हिटी डे नुकतंच 12 फेब्रुवारीला साजरा करण्यात आलेला आहे. याचा उद्देश काय आहे? तर देशातील सर्व क्षेत्रातील उत्पादकता व गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि त्यासोबतच 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भारतामध्ये उत्पादकता सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे. हे सुद्धा पॉईंट आपण लक्षात ठेवा. त्यासोबतच फेब्रुवारी महिन्यामधील जे इतर दिनविशेष आहे, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिलं 1 फेब्रुवारीला भारतीय तटरक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 2 फेब्रुवारी विश्व आर्द्रभूमी दिवस असतो. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस, 10 फेब्रुवारी जागतिक डाळी दिवस, 11 फेब्रुवारीला सेफ इंटरनेट दिवस असतो. तसेच तस्करी विरोधी दिवस सुद्धा असतो मित्रांनो. हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारताने कोणत्या वर्षापर्यंत हत्यरोगपासून मुक्त होण्याचे लक्ष्य ठेवले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 2027 या वर्षापर्यंत भारत हत्यरोग मुक्त होण्याचं लक्ष्य हे ठेवलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच अटल भूजल योजनेचा विस्तार 5 राज्यांमध्ये करण्यात आला. या योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 2019ला ही योजना सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या देशात हिंसाचार समाप्त करण्यासाठी डेव्हिल हंट ऑपरेशन सुरू करण्यात आले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, बांगलादेश या देशामध्ये ऑपरेशन डेव्हिल हंट नावाचं सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा जगातील दुसरा क्रिकेटपटू कोण बनला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, रोहित शर्मा. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच प्रकाशित भ्रष्टाचार निर्देशांकानुसार जगात भारताचा क्रमांक किती आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, 96वा. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, UAE या देशामध्ये या समिटचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच भारतीय राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी होते. याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 13 फेब्रुवारीला भारतीय राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. ज्या दिवशी सरोजिनी नायडू यांची जयंती असते. या प्रश्नाविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर आपण काल होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, महाकुंभमेळा 2025चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे, अतिशय डिटेलपणे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे तुम्ही विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे चालू घडामोडींचा अभ्यास करत आहात. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही, त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, उत्तर प्रदेशमधील जो प्रयागराज आहे या ठिकाणी महाकुंभमेळा 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा असा हा आजचा प्रश्न असणार आहे. नुकतेच कोणत्या देशात 16 वर्षाखालील लहान मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच इतर स्टडी मटेरियलसाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला जॉईन करून घ्या. त्यासोबतच जे आपलं इंस्टाग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल आहे स्मार्ट अभ्यास या नावाने, त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट ह्या घेत असतो. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.